May I come in, Mr. Save? अरे व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. मिसेस शुभ्रा सोहम कुलकर्णी, तुम्ही एकट्याच आलात? तुमचे मिस्टर नाही आले? त्याला खूप माज आलाय. हा म्हणजे अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी मीटिंगसाठी वगैरे तो येत नाही. डोंट वरी. काय आहे ना, मोठ्या माणसांना माज शोभून दिसतो. तुमच्या मिस्टरांनी जसं सांगितलं ना तसंच मी केलं. अभिजित राजांना कळलं, मला समजलं. कमाल आहे. अहो बघा ना, शेफकोट वरती सगळे काळे पिवळे घाण डाग सगळा मळलेला. मी तर त्याला हकलूनच दिला आणि डोक्यावर परिणाम झालेला दिसला. संतापलेला, ओरडत होता. डोंट माइंड. पण आता मी आत येताना तुमचे स्टाफ मेंबर्स असं काहीतरी म्हणत होते की तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय. व्हॉट? माझ्या डोक्यावर परिणाम झालाय? कोणी सांगितलं तुम्हाला? कोण म्हणाल? ए, कोण म्हणतं रे माझ्या डोक्यावर परिणाम झालाय? मला आत्ताच्या आता त्याचं नाव कळलं पाहिजे. मला वेडे म्हणता? नाही, त्याला फायर केला ना, तो नावाचा सावे. ठीक आहे, पाणी प्या. हो काय सावे, किती चिडलात तुम्ही? केवढा संताप झाला तुमचा, बापरे. आता मला कोणी वेड म्हणाल्यावरती माझा संताप तर होणारच ना. एक्झॅक्टली, संताप तर होणारच. तोच तर झाला अभिजित राजेंचा. ते चिडले, ते संतापले. बट फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, अभिज किचन त्यांच्या हातात असं गेलं नाहीये. ते त्यांनी देऊन टाकलंय स्वतःहून सोहमला. आणि फक्त अभिज किचनच नाही तर त्यांची ऑफिसेस, त्यांची प्रॉपर्टी, त्यांच्या नावावर जे काही आहे हे सगळंच्या सगळं घरदार त्यांनी सोहमच्या नावावर केलंय. पण तुम्ही काय केलं? त्यांच्या कोटवर लागलेले डाग बघून तुमची एवढ्या वर्षांची मैत्री, कॉलेज पासूनची, इफ आय एम नॉट रॉंग, तोडून टाकलीत. कपड्यांवरची घाण कशी साफ करता येते हो, पण मनातली घाण त्याचं काय करायचं? यापुढे उगाच सरांच्या नावाची बदनामी केली तर मी तुमच्यावर मानहानीचा दावा करेन. काय? अभिजित राजेंच्या रेप्युटेशनला धक्का लागणार नाही. समजलं? समजलं. गुड. ते वांग्याचं भरीत करताय का? मला सांगा ना, मी करतो ना. काही नको, आता मला वेळ आहे ना, मी करते. तुला मी काय सांगितलंय? जा बरं अभ्यासाला बस तू. बरं. जा जा जा. अहो केव्हाच खायला वाटलंय तुम्हाला? गार होऊन जाईल. बसा बसा, आधी खाऊन घ्या आणि निघताना नाही तर घाई घाई करा. हो 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 हो, अगं मोबाईल चार्जिंगला लावतो. काल रात्री लावायला विसरलो होतो चार्जिंगला. तुमचं पाकिट घ्या, रुमाल घ्या आणि पहिले खाऊन घ्या बरं हो बसून. हो हो, मस्त. अहो शुभ्राचा फोन आहे. हॅलो, बोल ग बाळा, कशी आहेस? कसं चाललंय सगळं तिकडे? बॉय बाळा कसा आहे? मस्त. त्याचं शिक्षण सुरू झालं, अभ्यासाला बसलाय आता. बरं आई, ऐका ना, मला सांगा आपल्याकडे कुठल्या पद्धतीचं वांग्याचं भरीत बनवतो आपण? म्हणजे मला आईकडची पद्धत माहितीये, पण तुम्ही कसं बनवता? मी ना वांग छान खरपूस भाजून घेते. सोहमला तसंच आवडतं. त्याच्यासाठी खास स्वयंपाक करतेस की काय? आज मी सोहमला त्याच्या आईची आठवण वाढणार आहे. म्हणजे? वहिनी, अगं बाई मधू, काय ग? आई
तुमच्याकडे कोणी आलंय का? मी नंतर बोलू का तुमच्याशी? नाही अगं, नंतर बोलतेस का? नंतर बोलू, मग मी जाते. नाही नाही नको. बरं बरं, चिडू नका, आपण आत्ताच बोलूया. बोला. अगं चिडत नाहीये मी. वहिनी, तुम्ही मंग्यावर चिडाच. त्यांनी जे काही केलं ना, मला नाही आवडलं. अगं एक मिनिट काहीतरी खूप गोंधळ होतोय शुभ्रा. मी जरा नंतर बोलते तुझ्याशी. बरं बरं. ठेवते. दोघी एकदम बोलतायत, काही कळत नाहीये. अहो अजून आणू का थोडं नाही तुम्हाला? बरं. मी आले. हा इकडे. काय ग? अहो वहिनी, त्या समोरच्या टॉवर मध्ये नाही का एका शेटाणीच्या घरी लग्न आहे. तिला घरात भांडी घासायला 2 बायका हव्या. 500 रुपये देते म्हणाली. तुम्ही येणार का? हे गेले ना की मग मी येते. बरं, मी वाट बघते. काय खुसूर पुसूर चालली होती? काही नाही, आपलं नेहमीच बायकांचं. हल्ली बरीच चालू असते खुसूर फुसूर. बरं आसावरी, कालही मला नोकरी नाही मिळाली. मी रोज सकाळी नोकरी शोधायला बाहेर पडतो, संध्याकाळी तसाच येतो. तरी तुम्हाला काही बोलत नाहीस, विचारत नाहीस. अहो मला दिसतंय ना तुम्ही किती वणवण करताय नोकरीसाठी. ते माझी खात्री आहे तुम्हाला चांगली नोकरी मिळाली की लगेच तुम्ही मला सांगाल. अशी समजूतदार बायको सगळ्यांना मिळू दे. येऊ मी? हो. मधू, मधू, आले आले. कुठे निघालीस? ही जे तू ढोसतोस ना, त्याला पैसे लागतात आणि घर चालवायला पण पैसे लागतात. वहिनी आणि मी चाललोय समोरच्या टॉवर मध्ये काम करायला. हा, अगं हजबंड नो इज्जत. ऑफिस येतात रे. अरे मित्रा, चोरून कशाला काढतोस फोटो? राजरोज काढ ना. थँक्यू अभिजित राजेवर. अरे स्विच ऑफ झाला फोन वाटतं. अरे अच्छा, हरकत नाही. तुझा नंबर मला दे, माझ्या फोन मध्ये काढतो, तुला पाठवतो. चालते. हो, माझा फोन घरी राहायला वाटतं. हरकत नाही, इथे भेट होईलच आपली. काढू आपण फोटो. चालेल. आसावरी, आसावरी कुठे गेली? बघ्या हा. माझी बायको कुठे गेली माहितीये का? वहिनी, हा वहिनी गो विथ माय बायको मधू. गोईंग टॉवर. येस टॉवर. टॉवर? ठीक आहे. मग काय झालंय, माझा मोबाईल आतमध्ये राहिलाय आणि किल्ली माझ्याकडे नाही आहे. किल्ली आसावरीकडे आहे. मला जर दाखवतोस कुठे आहे ते? टॉवर. हा येस. कम कम कम. बया वहिनी, लय पिट्टा पडलाय बघा. काय शिजवलंय काय नक्की याच्यात काय कळ ना. तेल काय जाता जाईना. थांब. हे घे. तू हे घास, ते मला दे. मी काढते ते. दे इकडे. अगं घे तू, मला दे. जोरात घासायला पाहिजे एकदम.
इथेच कुठतरी अरे हे काय काय अजून भरपूर भांडी पडलेत. चला चला आवरा लवकर. होत आहे. आता निघालं बघ स्वच्छ. आवर वाईफ्स भांडी घासिंग. व्हॉट हॅपन? यू वॉन्ट चावी आणि मोबाईल ना? मला नोकरी मिळत नाही म्हणून ती लोकांच्या घरची धुणी पण त्यापेक्षा घरी काय वाईट होती ती. तिला माझ्या बरोबर घेऊन आलो, सुखात ठेवीन असं वचन दिलं आणि काय सुख देतोय मी तिला. आज माझ्या नाकर्तेपणाचा कळस झालाय. चल, तिला तोंड दाखवायची लाज वाटते मला. बॉस डिलिव्हरी आली जा पटकन घे. ऑलरेडी भूक लागली आहे. बिल नाही दिलं ना? नाही. हा काय हिंमत त्यांची मालकाकडनं बिल घेणार. जा बघत काय बसलायस, गांधीच्या ताटातनं वाढून घेऊन ये जा. ताई काय बनवताय? बनवत होते, झालं वांग्याचं भरीत. तुझ्या बबड्या सरांना आवडतं ना म्हणून. आपण सरांनी तर बाहेरून जेवण मागवलंय, आता तुम्ही बनवलेलं वाया जाणार ना. हळू बोल. बबड्या सरांना माहित नाहीये मी इथे घरी जेवण बनवलंय. तू एक काम कर, टेस्ट कर आणि मला सांग कसं झालंय. याला तर आईच्या हातची चव आहे. आईनं पाठवलंय का? नाही नाही नाही, पण मी आईना फोन करून रेसिपी विचारली आणि त्यांच्या पद्धतीने बनवलंय. तू एक काम कर, मी जेवणाचं ताट भरते, बबड्या सरांना हेच घेऊन जा. आऊ त्याच्यात न ग, बबड्या सरांनी चांदीचं ताट मागितलंय. बरं जा घेऊन ये मग चांदीचं ताट. आणतो. हे ग ते. बाबडे सर जेवण आले. अरे जेवण वाढून आणायला इतका वेळ लागतो?
काय रे, हे जेवण नक्की हॉटेलमधनं मागवलंयस ना? हो. आता आईच्या हातचा वरण भात आहे. चल भाजलो. शुभ्रा, आई कुठे? आई हा सांग ना, आई कुठे? आई आल्यात आई अभिजितला सोडून आल्या वा वा आई शुभ्रा, एक मिनिट. खरं सांग, आई कुठे? तू लपवून ठेवलंयस ना तिला? आई आल्या असतील तर लपवीन ना मी. मग तिने डबा पाठवलाय? जेवणाचा डब्बा हा, हे जेवण आईच्या हातचं आहे. प्लीज सोहम, हे जेवण मी माझ्या हाताने बनवलंय. तुला खोटं वाटत असेल ना तिकडे ते बघ. सॉरी, रागवू नकोस तू, पण गेले 3-4 दिवस बाहेरचं खातोयस रे तू. मला काळजी वाटते यार तुझ्या तब्येतीची, म्हणून म्हटलं आज मी घरी जेवण बनवते. तर हे जेवण तू बनवलंयस? हो, या जेवणाला आईंच्या हातची चव आली आहे. दे इकडे. त्या जर अभिजितला सोडून येणार नसतील ना तर त्यांच्या हातची चवही नको आपल्या घरात. अगं थांब 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 थांब, राहू दे. ते इकडे. काही नको, काही गरज नाही. नाही, दे ना इकडे, दे. नाही नको. शुभ्रा, सोड. तू एवढ्या प्रेमाने बनवलेस तर राहू दे, मी खातो. थँक्यू सोहम.